इतक्या घाईत मी ट्रेनमध्ये चढले. बापरे! ट्रेन निघाली होती. पण झालं असं, की मावस बहीण स्टेशनवर येऊन पोहोचली होती. मी 5 मिनिट लेट आली आणि ती कुठे होती आणि मी कुठे आहे हे सांगण्या-सांगण्यात ट्रेन आली आणि पटकन मी दिसला त्या डब्यात चढले. तर सेमच ट्रेनमध्ये आहोत, फक्त डब्बे वेगवेगळे आहेत. तिला शॉपिंग करायला जायचं होतं बँड्रा लिंकिंग रोडला. तर ती मला म्हणाली, की "तू पण माझ्यासोबत येतेस का?" माझ्या फॅमिलीमध्ये किंवा फ्रेंड्समध्ये कोणालाही शॉपिंग करायचे असेल, तर ते मला आवर्जून फोन करतात आणि मी त्यांच्यासोबत जाते. कारण त्यांना बार्गेन करायला जमत नाही आणि मी बार्गेन चांगलं करते. तर स्टेशनवर मी पोहोचले आहे, पण ती मला दिसत नाहीये. तर मी तिला फोन केला आणि तिने मला सांगितलं, की ती इथे-इथे उभी आहे असं. मग मी तिला शोधत-शोधत निघाले आणि आणि फायनली ती मला दिसली. हिला ना कॅमेरा दिसला की ही खूप लाजते. हिला अजिबात आवडत नाही कॅमेरा समोर यायला, पण माझ्यामुळे तिला इच्छा नसतानाही यावं लागतं आणि ऑप्शन नाहीये तिच्याकडे दुसरं, त्यामुळे काय करणार. तर निघालो आम्ही आणि आता जाणार आहे हिल रोडला शॉपिंग करण्यासाठी. माहित नाही. हिल रोड आणि लिंकिंग रोड मध्ये माझं नेहमी कन्फ्युजन असतं. मला कळतच नाही की आम्ही कुठे आलेलो आहे असं. पण कुठेही एका ठिकाणी जाते आणि मग असं दिसतं की अरे इथे नाही इथे तिकडे मग मी तिकडे पण जाते असं. तर बऱ्याच ठिकाणी आम्ही कपडे वगैरे बघितले. मला इथे कपडे अगदी रिझनेबल रेटमध्ये मिळतात. पण असं होतं ना की हे सगळीकडेच बघायला मिळेल मग तुम्हाला. म्हणजे कॉमन होऊन जातात सगळ्या गोष्टी, कपडे असं. त्यामुळे मी खूप सिलेक्टेड गोष्टी असेल त्याच इथनं घेते. बाकी मी कारण मला ना असं युनिक वापरायला आवडतं. असं की जे माझ्याकडे ते कोणाकडेच नसेल. यू नो? पण तरी मला इथे एक पॅन्ट आवडलेली. पॅन्ट छान होती, कॉटनची होती. त्याचा कपडा चांगला होता आणि मेन म्हणजे आता उन्हाळ्याचं ना असं टाईट जीन्स वगैरे असं नको वाटतं. असं वाटतं की लूज लूज सगळे कपडे असावे. कारण इतका घाम होतो, इतकं गरम होतं. बापरे! तर उन्नतीची शॉपिंग करणं सुरू होतं आणि मला काहीही घ्यायचं नव्हतं. तरी मी खूप मोठी बॅग घेऊन आले होते माझ्यासोबत. कारण मला माहीत होतं, की मी शॉपिंगला जाणार आणि काही घेणार नाही असं होतच नाही. मी माझ्यासाठीही काहीतरी घेऊन येतेच तिथून. त्यामुळे मग चालू होतं तिच्यासोबत माझीही शॉपिंग करणं सुरू होतं आणि आता पावसाळा सुरू होतोय म्हटल्यावर छत्री वेगवेगळ्या प्रकारच्या 2 इन 1 वेगवेगळ्या कलरच्या ट्रान्सपरंट असे बऱ्याच मार्केटमध्ये छत्र्या अवेलेबल होतात. पण आम्हाला असं झालं की आता खूप भूक लागली आहे. काहीतरी खावं म्हणून आम्ही पोहोचलो पाणीपुरीवाल्याकडे आणि तिथली पाणीपुरी टेस्ट केली. पाणीपुरी छान होती. पाणीपुरी खाल्ल्यानंतर झालं असं की पेमेंट केलं आणि पेमेंट फेल झालं आणि मला वाटलं पेमेंट झालं. मग नंतर आम्ही पुढे कॉस्मेटिकच्या दुकानात गेलो. जेव्हा तिथे पेमेंट करायला लागलो तेव्हा माझ्या लक्षात आलं, अरे त्यांचं पेमेंट जायचं राहिलंच. मग मी परत तिकडे गेले, त्यांना पेमेंट केलं आणि मग आम्ही पुढची शॉपिंग सुरू केली. पर्स खूप छान छान पर्स आलेल्या होत्या. पण मला पर्स घ्यायची नव्हती आत्ता. तर मी म्हटलं चला आलेच आहे तर काहीतरी घ्यायचं म्हणून मग मी माझ्यासाठी बॅग बघत होते. पण ह्यांच्याकडे बॅग नव्हत्या. मग आम्ही तिथून निघालो आणि पुढे आणखी एक शॉप आहे जिथे मला हव्या तशा पर्स, बॅग मिळतात. तर मी नेहमी त्यांच्याकडूनच घेते. म्हटलं चला तिथे जाऊन बघूया, मला हवं तसं मिळतंय का? तर मला तिथे खूप छान बॅग मिळाली. मग मी तिथून बॅग घेतली आणि आम्ही जेवणाचा प्लॅन केलेला, पण खूप लेट झालं त्यामुळे आम्ही जेवणाचा प्लॅन कॅन्सल केला. कारण उन्नतीला जायचं होतं ठाण्याला, म्हणजे तिला अजून पुढे पाऊणे 1 तास तिला घरी पोहोचेपर्यंत लागला असता. म्हणून आम्ही तिथून निघालो. सोबत जाताना ट्रेनने गेलो. छान गप्पा मारल्या, टाइम स्पेंड केला. तर असा होता माझा आजचा दिवस. ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, पेजला फॉलो करा, सबस्क्राईब करा. लव्ह यू ऑल. टेक केअर.